त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता अमित शहा यांचं निवासस्थान कृष्ण मेनन मार्ग या ठिकाणी ही बस थांबलेली आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, पण बसच्या समोर कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। घोषणाबाजी जोरदार पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे। आता बस इथून पुढे निघालेली आहेत, 3 बसेस आहेत, तीनही बसेसमध्ये काँग्रेसचे सगळे खासदार प्रमुख नेते असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि गांधींच्या स्मृतीस्थळाजवळ जाऊन हे सगळे थांबणार आहेत। बघू शकतोय खरं तर दिल्ली कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जाते। बस आपण बघतोय आता अमित शहांचं जे निवासस्थान आहे कृष्ण मेनन मार्गावरील तिथून समोर निघाल्याचं आपण बघतोय आणि बसमध्ये प्रमुख नेते आहेत। महाराष्ट्रात जर सांगा हे सगळे प्रमुख नेते आहेत आणि पुढे निघाल्याचं आपण बघतोय। राहुल गांधींसह आता सगळे खासदार पुढे निघालेत आणि ही बस ज्या ठिकाणी आहे तिथेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानावरून आता या बसेस ज्या आहेत त्या पुढे सरकत आहेत। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। खरं तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं, मात्र ते हटवून राहुल गांधी यांच्या खासदारांची ही बस पुढे निघालेली आहे। गांधी स्मृतीकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले। आता या बसेस या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या समोर आहेत। याआधी राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये आंदोलन केलं होतं आणि आता काँग्रेस खासदारांच्या या बसेस अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या समोर आहेत। गांधी स्मृती भवनाच्या दिशेने या बसेस निघालेल्या आहेत। याआधी राहुल गांधींच्या पंतप्रधानांच्या निवासस्थाना परिसरातल्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं। त्यानंतर आता राहुल गांधी स्मृती भवनाच्या दिशेनं नीट पेपर फुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण गांधी स्मृती भवनाच्या दिशेनं निघाल्याचं राहुल गांधी म्हणाले। तर राहुल गांधी यांची बस सध्या अमित शहा यांच्या घरासमोर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले, मात्र कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सगळ्या खासदारांना घेऊन ही बस जी आहे ती गांधी स्मृती स्थळाकडे निघाल्याचं आपण बघतोय, पण या ठिकाणी पोलिसांकडनं अनाऊन्स केलं जातंय की 5 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी येता येणार नाही, कारण 163 BNS 163 कलम या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळं 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये अशा पद्धतीची अनाऊन्समेंट या ठिकाणी पोलिसांकडनं केली जाते। बघू शकतोय आपण कशा पद्धतीने अशी अनाऊन्समेंट जरी पोलिसांकडनं केली जात असली पोलिसांकडनं जरी अनाऊन्समेंट केली जाते असली तरी बस मात्र पुढे निघल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काँग्रेसचे कार्यकर्ते खूप आक्रमक आहेत अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे, कारण घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं केली जाते आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे अशा घोषणा या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात आहेत। 5 सुनेरी बाग रोड जे राहुल गांधी यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणावरून ज्यावेळी हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते खासदार निघालेले होते त्यानंतर 3 ते 4 ठिकाणी खरं तर बॅरिगेटिंग दिल्ली पोलिसांकडनं रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून केलं गेलेलं होतं, मात्र हे सगळं बॅरिगेटिंग तोडवून पुढे आता बस निघाल्याचं आपण बघतोय। बसमध्ये आपण बघतोय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आता सध्या दिसत आहेत, ज्या इतर पक्षाचे म्हणजे इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते प्रमुख नेते देखील या बसमध्ये आहेत। म्हणजे इंडिया आघाडीचे गटनेते महाराष्ट्रातून जर सांगायला गेलं तर महाराष्ट्रातून जर सांगायला गेलं तर अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील, सुप्रिया सुळे हे प्रमुख नेते या बसमध्ये आहेत आणि गांधी स्मृती स्थळ या ठिकाणापर्यंत हे सगळे आता कार्यकर्ते आणि खासदार पोहोचणार आहेत। राहुल गांधी यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की यापूर्वी आम्ही खरं तर यापूर्वीची लढाई आम्ही रस्त्यावरती लढलेलो होतो, संसदेमध्ये आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, आम्ही संसदेमध्ये देखील हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला होता की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। आपण बघू शकतो तिरंगा झेंडा या बसच्या जी समोरची बाजू आहे काच आहे त्या काचेवरती भारताचा तिरंगा झेंडा या खासदारांकडनं झळकवण्यात आलेला आहे। KC वेणुगोपाल असतील, राहुल गांधी हे दोनही प्रमुख नेते समोर बसच्या समोरच्या बाजूला उभा राहिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि बस अगदी